एकाच घरातून 5 मानवी सांगाडे मिळाल्यानं परिसरात खळबळ माजलेली आहे। हे सगळे सांगाडे एकाच कुटुंबातल्या सदस्यांचे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। संपूर्ण प्रकार काय आहे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। तर हा सगळा प्रकार कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात समोर आलेला आहे। एका बंद घरात एकाच कुटुंबातील 5 लोकांचे सांगाडे मिळाल्यानं परिसरात खळबळ माजली। पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे। पोलिसांनी सांगितलं की त्यांना संशय आहे की हे सांगाडे सेवानिवृत्त सरकारी अभियंते जगन्नाथ रेड्डी, त्यांची पत्नी प्रेमावती, मुलगी त्रिवेणी, मुलगा कृष्णा आणि नरेंद्र यांचे असू शकतात। पोलिसांनी सांगितलं की फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच मृतांची ओळख पटू शकते। हे कुटुंब लोकांमध्ये जास्त मिसळत नव्हतं व त्यांना गंभीर आजार होते। या कुटुंबाला शेवटचं 2019 मध्ये पाहिलं गेलं होतं, तेव्हापासून त्यांचं घर बंद होतं। पोलिसांना एका स्थानिक माध्यम प्रतिनिधीकडून याची माहिती मिळाली। पुढे पोलिसांनी सांगितलं की आम्ही गुरुवारी घटनास्थळी गेलो व कुटुंबाच्या नातेवाईकांशी व मित्र परिवाराशी बातचीत केली। सर्वांनी सांगितलं की हे कुटुंब एकांतवासात राहत होते, त्यांना गंभीर आजार होते। विशेष म्हणजे या कुटुंबाला शेवटचं जुलै 2019 मध्ये पाहिलं गेलं होतं। त्यानंतर त्यांचं घर पूर्णपणे बंद होतं। या कुटुंबातील कोणताही व्यक्ती कुणाच्या दृष्टीस पडला ना त्यांची काही माहिती मिळाली। 2 महिन्यांपूर्वी सकाळी फिरायला गेलेल्या स्थानिक लोकांना घराचा मुख्य दरवाजा तुटल्याचं दिसून आलं, मात्र त्यानंतरही पोलिसांना सूचना देण्यात आली नाही। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर समजलं की घराच्या आतमध्ये अनेक वेळा तोडफोड केल्याचे संकेत मिळालेले आहेत। नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं। पोलिसांनी सांगितलं की घरातील एका खोलीत 4 सांगाडे झोपलेल्या अवस्थेत 2 बेडवर 2 जमिनीवर आढळले, तर एक सांगाडा दुसऱ्या खोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळला। कुणीही पुरावे मिटू नयेत यासाठी घटनास्थळाला सील करण्यात आलं। मृत्यूचं कारण अजूनही समोर आलेलं नाही। ही सामूहिक आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, तसंच अन्यही कारण असू शकतं। फॉरेन्सिक रिपोर्ट व मृतदेहांच्या परीक्षणानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल। हे घर कुणाचं आहे व इथं कोण लोक राहत होते याची माहिती मिळवली जात आहे।